तर पुन्हा एकदा आम्ही आमच्या आवडत्या जागेवर आलेलो आहोत, जे की आहे द्वारका नगरी. आणि आता आम्ही चाललो आहोत द्वारकाधीश मंदिराचं दर्शन घ्यायला. तुम्ही हमका हो संभाले, तुम्ही हमरे रखवाले, तुमरे बिन हमरा अजी एक जो तर सकाळ सकाळ गोमती नदीमध्ये आंघोळ करून आम्ही द्वारकाधीश देवाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आम्ही निघालो. ब्रेकफास्ट केला. तर हे जे दिसतंय तुम्हाला इकडे उत्तम प्रकारची ब्रेकफास्टची सुविधा आहे, म्हणजे बसून तुम्हाला आरामात खायला भेटतं. तर बजेट फ्रेंडली हॉटेल आहे. हे जे मंदिर तुम्हाला दिसतंय हे मंदिर आहे रुक्मिणी मातेचं मंदिर. जेव्हा तुम्ही द्वारकाधीश मंदिराचं दर्शन घेता आणि त्याच्यानंतर रुक्मिणी मंदिराचं दर्शन घेता तेव्हा तुमचं 4 धामातलं हे द्वारकाधाम पूर्ण होतं. तर पुन्हा मुंबईला परतीचा प्रवास सुरू. तर आम्ही रुक्मिणी माता मंदिराचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर लगेच रिक्षावाल्याला विचारलं की तू नागेश्वर मंदिराजवळ किती वेळात आणि कसं पोहोचवशील. तर ते आमच्या बजेटमध्ये होतं. तर त्याने 680 रुपीज घेतले रुक्मिणी मंदिराचं दर्शन आणि नागेश्वर मंदिराचं दर्शन. असं बोलला की करून आणतो 1.5 तासात, पण 1.5 तासाच्या आतच करून आलो. आमची ट्रेन होती 11:44 पण ती थोडी लेट आहे. ते आमच्यासाठी एक प्लस पॉईंट झाला. आणि आम्ही नागेश्वर महादेव मंदिर हे 12 ज्योतिर्लिंग आहे, म्हणजे सर्वात शेवटचं 12वं ज्योतिर्लिंग आहे. त्याचं दर्शन घेऊन आम्ही आता मुंबईच्या प्रवासाला सुरुवात करतो. हां, आमच्यातला एक मित्र आहे मित्र माहीत आहे, पण अक्षरशः म्हणजे गोळ्या घेऊन त्याला यावी त्यासाठी आम्ही गोळ्या घेतल्या. काल तर काय आली नाही. आता ट्रेन यायला 10 मिनटं उरले. बोलतो मला जायचंच आहे आणि 10 मिनटं मी नाही थांबू शकत. तर 50 रुपये देऊन तो हागायला गेला. म्हणजे त्याच्या संन्यासाची किंमत 50 रुपये आहे. त्याचं तो आता लोणचं. तुम्हाला माहिती आहे पुरीची जर्नी होती आपली, त्यामध्ये एकाला प्रॉब्लेम झाला, ह्याला प्रॉब्लेम झाला माहिती आहे. आज त्याच्या दायित्व ते आमच्या त्या मित्राने घेतले. सॉरी 1 किलो तरी पाहिजे, त्याच्या माझ्या नाही ना. कितना किलो आहे? कितना किलो बता, किलो बता. किती किलो? बारीक वाटते एकदम. अरे बकरीचं करू. अरे बारीक पण झाला. वाढ नाही. हे सुकून जाईल असंच नाही, पण त्याला धुवून लागेल ना. हा बरोबर, हे सांगा. उजव्या 1 2 3 4 5 झाले. थांब मला उचलूत का खाली कांदे हे भाई सागर, टोमॅटो धुवून आण. टोमॅटो मध्ये काय आलं मध्येच कांदा, लिंबू आहे. पिवळा कांदा असतो काही बांधा. कुठल्या स्कूल मध्ये शिकला तू? संदेश काय? तर आम्ही गेल्या ट्रिप मध्ये आम्ही चायनीज भेळ बनवली होती. आता ह्या ट्रिप मध्ये चना नाही, आपण काय चना चोर गरम बनवतोय. ज्या पद्धतीने विजय कापत आहे ना त्या पद्धतीने असं वाटतं सकाळी आम्ही मुंबई सेंट्रलला पोहोचलो. तेव्हा ते चना चोर आहे ना गरम गरम पाठवून पाहिजे. मी पण ट्राय करू का एकदा कापत? नाही तू नको. ते बघा मध्ये बघा डायरेक्ट एवढा मोठा कापला. एवढे मोठे मोठे कापते. हे काय हे चना चोर गरमची आहे काय? असे वाटतं हाती काढले. आधी एक सेट. अरे हा एक सेट टाकतो का? घाई नको. कंटेंट आपला चना चोर गरम आहे रे, चना डाळ गरम नाही. थांब जरा, मीठ टाकून दे बाळा. मीठ मेन इन्ग्रेडियंट ऍड होतंय. टाकू का? मस्त. हा मुलगा चना चोर गरम. रुगे अरे तो डावरा आहे. अरे हा तुझा लेफ्टी आहे. आम्ही ह्याला कुठल्या ट्रिप मध्ये हात टाकून बघ कसा घेतोय. अरे बेशरम आहे. काय कमी? नाही